श्री स्वामी समर्थ संक्षिप्त चरित्र। प्रस्तावना आणि महत्त्वाचे मुद्दे। प्रस्तावना। श्री स्वामी समर्थ हे दत्तसंप्रदायातील एक महान संत असून त्यांचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक आणि भारतभर आहे। त्यांचे चरित्र हे भक्तांसाठी आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे आहे। स्वामी महाराजांचे आगमन, त्यांच्या चमत्कारिक लीला, भक्तांवरील कृपा आणि त्यांनी दिलेले उपदेश हे त्यांच्या चरित्राचे महत्त्वाचे भाग आहेत। अक्कलकोट येथे त्यांनी आपले वास्तव्य केले आणि असंख्य भक्तांना संकटांतून तारले। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा त्यांचा मंत्र भक्तांना आजही आधार देतो। त्यांच्या लीला केवळ चमत्कार नव्हत्या, तर त्या आत्मोद्धाराचा आणि भक्तिमार्गाचा संदेश देणाऱ्या होत्या। संक्षिप्त चरित्र सुरू करण्यापूर्वी महत्त्वाचे मुद्दे। 1. स्वामींचा अवतार आणि स्वरूप। स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात। त्यांचा जन्म आणि बालपण अज्ञात असून ते अचानक प्रकट झाले। 2. भक्तांसाठी संदेश। त्यांनी भक्तांना भक्ती, श्रद्धा आणि नामस्मरण यांचा उपदेश दिला। त्यांचा मूलमंत्र म्हणजे भिऊ नकोस, जो आत्मविश्वास वाढवणारा आहे। 3. चमत्कार आणि कृपा। स्वामींनी अनेक भक्तांना त्यांच्या संकटातून सोडवले। त्यांच्या कृपेने असाध्य रोग बरे होणे, संकटांवर मात करणे, वाईट प्रवृत्तींवर विजय मिळवणे असे अनेक अनुभव भक्तांनी घेतले। 4. अक्कलकोट येथे वास्तव्य। त्यांनी शेवटी अक्कलकोट येथे वास्तव्य करून भक्तांना मार्गदर्शन केले। अक्कलकोट हे त्यांच्या पादुकांचे प्रमुख स्थान बनले। 5. चरित्राचे महत्त्व। श्री स्वामी समर्थ यांचे चरित्र केवळ कथा नसून ते भक्तांसाठी जीवनमार्गदर्शक आहे। त्यांच्या शिकवणी आजच्या काळातही लागू पडतात आणि श्रद्धाळूंसाठी प्रेरणादायी ठरतात। श्री स्वामी समर्थांचे स्मरण करीत भक्तिभावाने त्यांच्या चरित्राच्या वाचनाला प्रारंभ करूया। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ संक्षिप्त चरित्र। अध्याय 1। श्री स्वामी समर्थ हे दत्तावतार असून त्यांच्या चमत्कारिक आणि अलौकिक लीलांनी संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर भक्तांना अद्भुत अनुभव दिले आहेत। त्यांच्या जीवनचरित्राचा पहिला अध्याय त्यांचा अवतार आणि प्रारंभिक जीवन याबाबत माहिती देतो। अध्याय 1। अवतार आणि बालपण। पुराणात आणि संत चरित्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान दत्तात्रेयांनी विविध अवतार घेतले आहेत। त्यातील एक प्रमुख अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ। त्यांचा उगम अज्ञात असला तरी ते दक्षिण भारतातील श्रीक्षेत्र गाणगापूर किंवा तंजावर प्रदेशातून आले असावेत, असे मानले जाते। स्वामी महाराज कुठून आले हे गूढ असले तरी ते अचानक लोकांच्या दृष्टीस पडले। त्यांच्या तेजस्वी स्वरूपाने आणि अलौकिक कृपेमुळे भक्तगण त्यांना गुरु मानू लागले। त्यांनी अनेक ठिकाणी भ्रमण केले आणि लोकांना भक्ती, धर्म आणि साधना यांचे मार्गदर्शन केले। स्वामी समर्थांचे आगमन महाराष्ट्रात झाल्यावर त्यांनी अक्कलकोट येथे आपला वास केला। तिथेच त्यांनी अनगिनत भक्तांना कृपादृष्टीने लाभ करून दिले। महत्त्वाचे मुद्दे। श्री स्वामी समर्थ हे दत्तावतार असून त्यांनी भक्तांना उद्धारासाठी मार्ग दाखवला। त्यांचा जन्म, बालपण याबद्दल ठोस माहिती नसली तरी ते अत्यंत प्रभावी गुरु होते। त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण करून लोकांना उपदेश दिला आणि अक्कलकोट हे त्यांचे प्रमुख स्थान बनले। याप्रमाणे श्री स्वामी समर्थांचे आगमन, लीलाचरित्र आणि त्यांच्या अद्भुत कृपांनी संपूर्ण समाजाला भक्तिमार्गाकडे वळवले। त्यांच्या नामस्मरणाने आजही लाखो भक्तांना शांती आणि समाधान मिळते।